आपल्याकडे जी एक सामाजिक समज झालेली ना, की एखादी बाई ओरडायला लागली, तिने आकांड तांडव चालू केलं, रडायला लागली, की माझ्याबरोबर हा माणूस असं वागला, तर तिचं म्हणणं पहिले ऐकलं जातं. हो. तर त्याच्यामुळे तू जे म्हणतोयस, की बायकांच्या बाजूनीच कायदे आहेत का? किंवा कायदा फक्त बायकांचं संरक्षण करतं का? ते काही अंशी हे खरं आहे. पण पुरुषांच्या बाजूनी कायदे नाहीयेत, तर तू असं म्हणशील तर मी म्हणेन, की हो फॅमिली लॉजमध्ये किंवा मॅरिटल लॉजमध्ये त्यांना काही त्यांच्या बाजूनी अशी काही स्पेसिफिक सेक्शन्स नाहीयेत. हं. पण त्यांना रिलीफ्स मिळवण्यासाठी त्यांना काही ऑप्शन्स आहेत जे ते घेऊ शकतात. म्हणजे ते ते डिव्होर्ससाठी फाईल करू शकतात. 13(1) आयच्या अंडर क्रुएल्टीच्या ग्राउंडवर पुरुषालाही अधिकार आहे हं. फाईल करायचा. की काही-काही वेळेला असं असतं की बायका खूपच कटकटी असतात किंवा खूपच त्यांच्या कुठल्याच गोष्टी त्यांचे पूर्ण करत नाही. हो. म्हणजे एनिथिंग कॅन बी द ग्राउंड फॉर क्रुएल्टी. म्हणजे तिला त्याला ती घरी असली तरी 2 वेळचं जेवण नीट खायला घालत नाहीये किंवा ती स्वतःच एकटीचंच स्वयंपाक एकटीचंच खाते, त्याला काहीच देत नाहीये किंवा असे कोरोनाच्या वेळेला पण माझ्यासमोर आलेले काही मॅटर्स असे होते, की त्या नवऱ्याला बिचाऱ्याला बाहेरनं डबा मागवायला लागतो आणि बायको स्वतःचं स्वतः करून खाते. दॅट ऑल्सो अमाउंट्स टू क्रुएल्टी. बिकॉज आपण असं बघितलं तर आपण असा विचार करतो का हे काय कारण असू शकतं का? हं. पण जी व्यक्ती 24 तास 24/7 त्या बाईसोबत राहतो आणि तिथे ते सहन करतो ह्या गोष्टी, हं. तर त्यालाच माहिती असते की आपण कशातनं चाललोय. बरोबर. अजून एक क्रुएल्टीचं ग्राउंड असं असू शकतो, की विच इज व्हेरी आपण म्हणू, की खूप इंटिमेट आणि खूप सिक्रेट असं म्हणता येईल आपण, की लग्न संसार आपण म्हणतो, की जेव्हा ती सेक्शुअल रिलेशनशिप लीगल करण्यासाठीचा तो एक मेन बेस आहे. हो. म्हणजे लोकांना जे नाही म्हणतात त्यांना मी हिपोक्रेट्स म्हणेन. तर तो जो मेन बेस आहे, तो सुद्धा समजा सॅटिस्फाय होत नाहीये. हं. बिकॉज एव्हरी मॅन अँड वुमन हॅज देअर ओन डिझायर्स. हो. जर का ते पण फुलफिल होत नसेल, ओके. तर वी कॅन डेफिनेटली गो टू द कोर्ट अँड फाईल द केस.